अधिक मास सुरू आहे. आज मी तुम्हाला गीतेच्या 6व्या अध्यायाचे महत्त्व सांगत आहे. ओम गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 6व्या अध्यायाचे महत्त्व सांगत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गीतेचा 6वा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होते? श्री भगवान म्हणाले, सुमुखी, आता मी श्रीमद्भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचे महात्म्य सांगतो की जे ऐकून मनुष्याला मुक्ती हाताच्या मळासारखी सहज प्राप्त होणारी अशी होते. गोदावरी नदीच्या तीरावर प्रतिष्ठी नगरपूर पैठण नावाचे एक विशाल नगर आहे. तेथे मी पिप्पलेश्वर या नावाने प्रसिद्ध पाहून राहत आहे. त्याच नगरात जानश्रुती नावाचा एक राजा राहत असे. ते आपल्या प्रजेचे अत्यंत आवडते होते. त्याचा पराक्रम सूर्यखंडाच्या प्रचंड तेजासारखा होता. दररोज होणाऱ्या त्यांच्या यज्ञातील धुरांमुळे नंदनवनातील वृक्ष कल्पवृक्ष अशा प्रकारे काळे पडत होते की राजाची असामान्य दानशीलता पाहून ते जणू लज्जायमान झाले आहेत. त्यांच्या यज्ञातून मिळणाऱ्या पसायदानाच्या रसस्वादामध्ये नेहमी आसक्त असल्यामुळे देवलोक कधीही प्रतिष्ठानपूर सोडून कधीच बाहेर जात नसत. त्यांच्या दान समयी सोडलेली पाण्याची धार, प्रतापरूपी तेज आणि यज्ञातील धुरांमुळे स्पुष्ट होऊन मेघ योग्य वेळेवर सृष्टी करीत होते. त्या राजाच्या शासनकाळात शेतीमध्ये होणाऱ्या 6 प्रकारच्या उपद्रवांना कधीही आणि कोठेही थोडे देखील स्थान नव्हते आणि सर्वत्र सदनीतीचाच प्रचार होत होता. ते विहिरी, बारव इत्यादी खोदण्याचा बहाणा करून दररोज पृथ्वीच्या पोटातील संपत्तीचा शोध घेत होते. एकेकाळी राजाच्या दान, तप, यज्ञ या प्रजापालनावर संतुष्ट होऊन स्वर्गातील देव त्यांना वर देण्यासाठी आले. त्यांनी नीळकमळाप्रमाणे उज्ज्वल अशी हंसाची रूपे धारण करून आपले पंख फडफडवीत आकाशमार्गाने जाऊ लागले. अत्यंत घाईने उडत चाललेले ते हंस एकमेकांशी गप्पागोष्टीही करीत होते. त्यांच्यापैकी भद्रश्वा आणि इतर 2-3 हंस वेगाने पुढे निघून गेले. तेव्हा मागील हंसांनी पुढे जाणाऱ्या हंसाला उद्देशून म्हटले, अरे भाऊ भद्रश्वा, तुम्ही वेगाने उडून पुढे का गेलात? हा मार्ग गमन करण्यास फार अवघड आहे. यातून आपण सर्वजण सोबत मिळूनच चालले पाहिजे. तुम्हाला दिसत नाही काय? ही आपल्या समोरील पुण्यमूर्ती महाराज जानश्रूचे तेज अत्यंत स्पष्ट रूपाने प्रकाशित होत आहे. मागून येणाऱ्या हंसाने असे भाषण ऐकून समोर उडत असलेला हंस हसू लागला आणि उच्च स्वरात त्याच्या बोलण्याची उपेक्षा करून म्हणाले, अरे भाऊ, काय या राजा जानश्रूचे तेज ब्रह्मवादी महात्म्य रोक्याच्या तेजापेक्षाही अधिक तेजस्वी आहे? हंसाचे हे बोलणे ऐकून राजा जानश्रू आपल्या उंच महालाच्या छतावरून खाली उतरून
आणि सुखपूर्वक आपल्या सिंहासनावर विराजमान होऊन आपल्या सारथ्याला बोलावून म्हणाले, जा आणि महात्म्य रोग्यांना येथे घेऊन या. राजाचे हे अमृतवचन ऐकून महा नावाचा सारथ्याने प्रसन्नता प्रगट केली आणि नगराबाहेर गमन केले. सर्वात प्रथम त्याने मुक्तिदायिनी काशीपूरची यात्रा केली. तेथे जगाचे स्वामी भागवत विश्वनाथ मनुष्यांना उपदेश करीत असत. त्यानंतर तो गया या क्षेत्री गेला. तेथे आनंदी नेत्र असणारे गदाधारी भगवान संपूर्ण लोकांचा उद्धार करण्यासाठी निवास करतात. त्यांना अनेक तीर्थे भ्रमण करून ते सारथी पापनाशिनी मथुरापुरीमध्ये गेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. राहिलेले महात्म्य आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.